आळेफाटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली? स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस. 5 मजली इमारत, प्रत्येक मजल्यावर 1000 चौरस फूट व 823 कार्पेटचे बांधकाम क्षेत्र, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय, दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी, प्राईम लोकेशन. अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे 8169 48 68 39. तर मग विचार कसला करताय? आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा. सर काय नाही, नारायणगाव वारुवाडीकरांचं मनापासूनच धन्यवाद. जे विजन ठेवलं, जे काम ठेवलं, लोकांनी स्वीकारलं आणि 10 हत्तीचं बळ मिळालं. आता काम करा. एवढ्या मोठ्या संख्येने मॅन्डेट दिल्यावर काय बोलायचंय. 100% सेवेसी तत्पर. काहीतरी 7.5 पावणे 8 हजाराच्या आसपास होईल लीड. तुमच्या भगिनी शेळकेताई पराभूत झाल्या. काय ते तुमच्या भगिनी शेळकेताई पराभूत झाल्या. नाही, पराभूत हार जीत असतीच. त्यांनी उमेदवार, त्यांनी त्यांचं प्रचार यंत्रणा राबवली. या गोष्टी होत असतात, हार जीत होत असती. त्यांनाही शुभेच्छा भविष्यासाठी. ज्यांनी ज्यांनी बोरकरताही नाही बघा, मला सर्वपक्षीय नेत्यांनी, सर्वपक्षीय लोकांनी आणि सर्वपक्षीय मतदारांनी सुद्धा मला पाठिंबा दिला. मी सगळ्यांचं मनापासूनचं अभिनंदन, धन्यवाद देतो. मगाशी नेहाताई म्हणाल्या इथून मागे बाबू पर्व होतं, आता नेहा पर्व सुरू झालं. अडचण काय काय कसंही घाललं तर एकच आहे ना, नाही का? गटामध्ये भारतीय जनता पक्षाची काही मदत झाली का? हा सर, भाजपची काही मदत झाली का? भाजपची सगळ्यांची मदत झाली मला. मी सांगितलं काय, मला सर्वपक्षीय लोकांनी, सर्वपक्षीय नेत्यांनी मला मदत केली. मी त्यांचं मनापासूनचं अभिनंदन, कारण ते सगळे माझे मित्र. मी सातत्याने प्रत्येकाच्या सुखदुःखात आणि ते माझ्या सुखदुःखात. पत्नीच्या विजयाबद्दल पत्नीला काय शुभेच्छा? नाही, तिने काम करावं, बाबूबाडीच्या पुढे जाऊन काम करावं 2 पावलं. हा, आय लव्ह यू आहेच नाही इतके वर्ष, 22 वर्षाचं, 23 वर्ष. अभिनंदन, अभिनंदन. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तालुक्यामध्ये शिवसेनेला म्हणावं असं यश आलं नाही. तालुका प्रमुख म्हणून आपण काय सांगाल? नाही, निश्चित स्वरूपात ती 1-2 जागा 3 जागा अजून अपेक्षित होत्या. नाही, थोड्या फरकाने नियोजनाचा थोडा अभाव किंवा थोडंसं उशिरा उमेदवार जाहीर, त्याचा थोडा फटका बसलाय. पण निश्चित स्वरूपात पक्ष बांधणी, पक्ष संघटना निश्चित स्वरूपात वेगळ्या उंचीवर न्यायचं काम शरददादांच्या माध्यमातून आणि एकनाथभाईंच्या माध्यमातून. बघा, तुम्ही सगळ्यांनी पाहिले, आत्तासुद्धा एकनाथभाई आलेच सभेला. म्हणजे हे सगळं वातावरण असताना सुद्धा कार्यकर्त्याला बळ देणं त्यांच्याकडे आहेच. त्या माध्यमातून काम होईल. एकनाथ शिंदे उत्तूरला सभेला आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उत्तूरला सभा झाली आणि उत्तूरचा गड शिवसेनेच्या हातातून गेला. ठीक आहे ना, मी तेच म्हटलं ना, थोडंसं उमेदवार जाहीर करायला उशीर झाला, त्याची अडचण थोडी झाली. पण निश्चित स्वरूपात भविष्यकाळामध्ये पक्ष बांधणी, पक्ष संघटना चांगल्या पद्धतीची करून सगळ्या तालुक्यावर पुन्हा कसं वर्चस्व राहील याच्यासाठी प्रयत्न निश्चित सुरू. फटका बसला का? नाही, आयात उमेदवारांचा फटका असं म्हणता येणार नाही सगळंच. पण काही गोष्टी मी तेच सांगतो, थोडा जो वेळ, पहिला जो स्पेस आपल्याला गेला की शेवटच्या क्षणी उमेदवार आपल्याला जाहीर करावे लागले काही बाबतीत. माऊली खंडागळे यांच्या पत्नीचा पण पराभव झाला. हा ना, मोठी तसं असं वाटलं होतं की माऊलींचं सीट सहज निघून जाईल. थोडी अडचण झाली, त्याच्यामुळे ही 2 गावं त्यांना फटका बसला ना. तो आता 800-900 मतं कव्हर करायला या 2 गावांना सहज शक्य झालं. जुन्नर तालुक्यात एखाद्या इलेक्शनला असं उलटं पालटं आलं आणि लोकांचं मॅन्डेट बदलत नाही. हेच काय, स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन, स्थानिक लोकांनी बघा. आता माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी परतही म्हणतो, सगळी राष्ट्रवादी गावचा उमेदवार म्हणून मला वाटत नाही कोणी बाहेर सुद्धा पडलं. म्हणजे राष्ट्रवादी सुद्धा उमेदवारांनी ते पाहिलं आणि मला वाटतं ते ह्या सगळ्या स्थानिक गोष्टी काही जुळवायला लागतात, त्या जुळल्या पाहिजे. आता जिल्हा परिषदेच्या पायरीपर्यंत तुमच्या मिसेसला तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे. आतमध्ये मात्र त्यांनाच काम करावं लागणार आहे. कशा पद्धतीने त्यांना फ्री हँड राहील? बघा, फ्री हँडच आहे ना, घरात तिलाच फ्री हँड आहे. आता इथं बाहेर येत त्याला काय अडचण आहे. घरात आपण कुठं बघाय होतो इतके वर्ष, चाललंच की व्यवस्थित. तुम्हाला आय लव्ह यू म्हणाले, तुमची काय प्रतिक्रिया? काही आनंद? थँक्यू. चला.